हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. सो आज आहे रविवार आणि आज रविवार आहे आणि रथसप्तमी सुद्धा आहे. तर रथसप्तमीची बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पूजा करतात, मी पण करत असते. सो तुमच्यासोबत आजची पूजा ना मी शेअर करणार आहे. कारण की आज सूर्यदेवाचा जन्म झालेला आहे, म्हणून रथसप्तमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट केली जाते. आणि जर आपण दररोज सूर्यदेवांना जल अर्पण करत असतो चांगलीच गोष्ट आहे, पण आजच्या दिवशी तरी नक्की करावं. त्याच्यामुळे एका तांब्याच्या ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, हळदी कुंकू, फूल, चंदन आणि काळे तीळ या ठिकाणी टाकून मी सूर्याला अर्पण करणार आहे. तसंच पूजा करताना आपल्याला काळे तीळसुद्धा लागतील, म्हणून मी तीळसुद्धा पूजेच्या ताटामध्ये ठेवलेले आहेत. आणि आता बऱ्यापैकी सूर्योदय वरती आले होता, 9 वाजले होते. त्याच्यामुळं मी जल अर्पण केलं, त्याचबरोबर पूजा केली. तुपाचा दिवा होता, धूप, फुलं, चंदन, हळदी कुंकू, थोड्याच गोष्टी असतात पण त्या महत्त्वाच्या असतात आजच्या दिवशी करायला. त्यांनी ना आपल्या ऊर्जा, आपल्या शरीरामध्ये तर एनर्जी येतच असते. त्याचबरोबर ना उत्तरायण सुरू होते आणि सूर्याचा जो प्रकाश, तेज प्रकाश असतो. सो उन्हाळा सुरू म्हणतात ना होतं. आपल्या काही परंपरा ह्या खूप चांगल्या आहेत आणि त्या आपण पाळल्या पाहिजेत. आणि निसर्गाला समजून घेण्याचा सुद्धा हा एक भाग आहे. कारण हिवाळा संपतो, उन्हाळा सुरू होतो. काही पदार्थामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये बदल होतात. आणि बघा, संक्रांतीमध्ये ना तिळगुळाचे लाडू, तिळगुळाचे पापडी असते. सो कसं गुळ ह्याच्या करतात, त्याच्यामध्ये टाकले असतो. आता उन्हाळा सुरू होतो, आपल्या शरीरातील टेम्परेचर मेंटेन राहावं याच्यासाठी गुळ, आणि थंडी संपत आलेली असते, त्याच्यामुळे तीळ कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर होतं आपल्या पूर्वजांनी केलेलं. सो आता मी पूजा करून घेतली. तुळशीपाशी ना सूर्याचं मस्तपैकी 7 घोड्यावर स्वार असलेला रथ, त्याच्यावर सूर्यनारायण बसलेली अशी रांगोळी काढली जाते. सो माझ्याकडे छाप होता, मी तोच उमटवला. 5 कडधान्ये आपण ते पूजेला मांडून नंतर ते ब्राह्मणांना किंवा कोणाला तर दान किंवा डायरेक्ट पक्षाला देऊ शकतो आपण. गणपतीची स्थापना करायची आहे. पहिल्यांदा गणपतीचं पूजन केल्याशिवाय कोणतीही पूजा सफल होत नाही. सो विड्याचं पान ठेवलं होतं मी. त्याचबरोबर ना आता आपल्या गावाकडे वगैरे चूल असते किंवा विस्तवावर दूध गरम केलं जातं आणि पूर्व किंवा पश्चिमेकडे जर उतू गेलं तर ते शुभ मानलं जातं. तर आता शहरामध्ये चूल नसते, पण मी एक जुगाड केला. 3 दगडं ते स्वच्छ धुतले, त्याला चुलाचा आकार दिला. कोळसे घरामध्ये अवेलेबल होते, त्याला कापूर टाकून ते फुलवले, चूल तयारी केली, हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली अग्निदेवतेला. त्याचबरोबर जे आपली संक्रांतीला सुगड आणलेली असतात आपण, त्यातल्याच एक सुगडामध्ये स्वच्छ धुतलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं, साखर टाकली आणि ते गरम झाल्याच्या थोडेसे शेवया टाकल्या, म्हणजे प्रसाद तयार झाला. आणि ना मी गॅसवर थोडंसं गरम केलं होतं आणि 2 ते 3 मिनटं मी नंतर ह्या जी चूल बनवली होती ना मी, सो त्याच्यावर ठेवलं. कारण की पूर्णपणे खीर करणं किंवा हे पॉसिबल नव्हतं आणि कोळसेना लगेच थंड होतात. त्याच्यामुळं नंतर मी जे दूध गरम खीर बनवली होती प्रसादाची, ते नंतर मी जी चूल बनवली होती आम्ही त्याच्यावर केलं. आणि पूर्वेकडे जे दूध आहे सो ते उतू गेलं, अग्निदेवतेला अर्पण झालं आणि मस्त पूजा झाली होती. आणि सूर्याचा प्रकाश थेट पूजेवर येत होता तुळशीपाशी, त्याच्यामुळे खूप छान प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि तुम्ही पण कशी पूजा केली किंवा तुमच्याकडे ही पूजा करण्याची पद्धत कशी आहे?
राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी दो। राष्ट्रगीत शुरू करेंगे। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की वंदे मातरम, वंदे। 26 जानेवारी मस्त असा सोसायटीमध्ये सेलिब्रेट केला। त्याच्यानंतर ना दुपारून ठरवलं की चला मॉलमध्ये जाऊयात, आणि खूप दिवस झालं मॉलमध्ये गेलो नव्हतं, आणि 26 जानेवारी स्पेशल ऑफर पण असतात, तर त्याचा सुद्धा फायदा आपण घेतलाच पाहिजे। सो पहिल्यांदा तर आम्ही जोडीमध्ये गेलो, सीझन मॉलमध्ये गेलो होतो। खूप ऑफर छान छान होत्या, काही नाही, फक्त ते 2 गोष्टी घेतल्या। आणि त्याच्यानंतर ना मग आरोहीचं मॉलमध्ये गेले की पहिल्यांदाच तर बर्गर वगैरे खाणं, सो ते आम्ही सुद्धा खाल्लं, कारण की कधीतरी खायला काही हरकत नाही, पण डेली खरंच जंक फूड नाही खायला पाहिजे। जवळजवळ आता 1 वर्ष झालं, आता आम्ही मार्चमध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर आता जानेवारीमध्ये गेलेलो आहे, त्याच्यामुळं मॉलमध्ये कधीतरी जायला पण पाहिजे आणि काही खायला पण पाहिजे, एन्जॉय आपलं। 26 जानेवारीमुळं खूप मस्त असं मॉल डेकोरेशन केलं होता, सगळीकडे आपला तिरंगा तिरंगा झळकत होता। रांगोळी तर खूप छान काढली होती, सो कुणी काढली असेल त्यांच्यासाठी एक सॅल्यूट तर झालंच पाहिजे। खूप सुंदर रांगोळी काढली होती। मला सगळ्यात भारी मॉलमध्ये काय वाटलं तर रांगोळी वाटली, त्याच्यामुळे मी व्हिडिओ फोटो वगैरे काढून घेतलं होतं। त्याच्यानंतर आम्ही थोडंफार मॉल फिरलोत, खूप छान वाटलं। त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलोत, आणि शक्य तुम्ही ना दुपारी जायचे कधी पण मॉलमध्ये, तर ह्यावेळेस ना आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो, 4 वाजता गेलो होतो, संध्याकाळी 8-9 वाजले घरी येण्यासाठी। आणि खरं संध्याकाळचा व्ह्यूज खूप छान होता, कारण सनराईज होत होता, त्याच्यामुळे लाईटिंग खूप सुंदर दिसत होती। त्याचबरोबर 26 जानेवारी स्पेशल खूप लाईटिंग वगैरे बाहेर लावल्या होत्या, त्याच्यामुळं। आणि सगळ्यांना आणखीन एकदा हॅपी रिपब्लिक डे। आपण स्वतंत्र आहेत, आपले विचार स्वतंत्र आहेत, त्याच्यामुळे सगळेच खूप आनंदित असतात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्याचबरोबर भेटू इतका छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये, व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, बाय बाय।